पुढील सामन्याचं पहिलं सत्र मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून थँक्स धन्यवाद काळूंजी केनी. आपण देखील या स्पर्धेमध्ये सुरेख सुंदर असा रंग भरलात. तर जाऊया मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये सामना चालू बघतोय. एका बाजूला स्वयंभू पायगाव या संघाचे अगेन्स्ट नंदकिशोर खारबाव. दोन्ही संघात आपण जर एकंदरीत विचार केला दोन्ही संघ एकाच पंचक्रोशीचे आहेत आणि निश्चितच दोन्ही संघांना एका वर्षाचे डावपेच आहेत ते निश्चित माहीत असतील नो डाऊट. तर चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज. पंचांना विनंती सामन्याला विलंब उशीर करू नका. तर सलामी गोलंदाज जगदीश सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये पाहतो राकेश आणि दीपक. फास्ट बॉल को गोलंदाज जगदीश कारभारी. पहिला चेंडू थोडासा ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधल्यानंतर दीपक मडवी याला मात्र एकदम खेळीची संधी झाली. एकदम स्वतःच आणि संघाचं चेंडू अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होते बिनबाद एक. आता मात्र स्ट्राईक रोडकडे संधी ती राकेश. मात्र राकेशच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका सजलाय. ऑन साइडचा बिग ब्लास्ट. चेंडू जातोय बॅट मधून नेत्र दीपक षटकार. टाइम स्ट्रोक आहे. हा चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क. मात्र वन बाउन्स एका टप्प्याने चेंडू
आवर्जून मनापासून स्वागत. पुन्हा एकदा जगदीश या ठिकाणी मात्र चेंडू लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. खऱ्या अर्थानं ज्याने का आता पुन्हा पोच घेत थाना अशातला प्रकार मारायचा तो ऑन साईडला चेंडू जातो ऑफ साईडला. शॉर्ट थर्डमॅनला आपण चेंडू पाहिला एकदा खेळण्याची संधी झाली. धावसंख्या देखील एकदा पुढे सरकली 17. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, एक सकारात्मक सुरुवात ज्याला आपण म्हणतोय. काम तमाम सुरुवात. सर्वात महत्वाचा ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. बघा आज कालवार संघात देखील भरपूर चांगला केली या स्पर्धेमधून केलेला आहे. खास कालवार संघासाठी शुभेच्छेचा वर्षाव आपण पाहिला. खास करून सिनियर 40+ संघाचे कुल कॅप्टन प्रकाशजी म्हात्रे आणि त्याचबरोबर कालवार संघाचे अष्टपैलू खेळाडू नरेश म्हात्रे या सर्वांनी ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला या स्पर्धेमधून खूप खूप शुभेच्छा दिल्या. दोन्हींचं मी मनापासून कौतुक करतोय. धन्यवाद प्रकाशजी म्हात्रे, धन्यवाद नरेशजी म्हात्रे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय अशोक. आज स्वराज्य कशेडिया संघ या स्पर्धेचा सर्वात मोठा संघ मानला जातो. मात्र एक सामना जिंकून एक सामना हारलेला आहे. आता मात्र त्या संघाला देखील त्या संघाच्या समस्या देखील वाढलेल्या असतील कारण येणाऱ्या 2 सामन्यामधून दोन्ही सामन्यामध्ये विजय संपादित करणं त्यांना गरजेचं आहे. आणि काल्हेर बांद्र्यावरती काल्हेर संघाचं तेच समीकरण आपण बघतोय. एक सामना जिंकलाय, एक सामना हारलाय. अशोक अतिशय चांगला फटका साजलाय. अतिशय प्रतिम इनसाइट प्रथम मिस्टर स्टोक आपण पाहिला. मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा अशोक या ठिकाणी देखील चेंडूवर मोठा फटका आहे. हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. घोटनात एक तमाशा. क्रॉस द लाईन ऑन साइडचा फटका साजला. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र नकार दिले जातं. एकच धाव कंप्लीट. एका धावेने संघात धावसंख्या होती ती 32. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज अशोक म्हात्रे. नंदकिशोर खारबाव संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय अगेन्स्ट स्वयंभू पायगाव जितू गवळी यांचा संघ. तर एका बाजूला आदरणीय योगेशजी पाटील यांचा संघ. फुलेंचा चेंडू आणि फुल टोल वसूल. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. राकेशच्या बॅट मधून हा जबरदस्त षटकार आपण पाहिला. या साधावेने संघात धावसंख्या देखील वधारली. धावसंख्या बिनबाद 38. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय. मोठी धावसंख्या उभारताना संघ आपण पाहतोय. स्वयंभू पायगाव
पहिल्या सामन्यामधून थोडंसं बॅकफूट आपण पाहिला संघ, आणखी महत्वाच्या सामन्यामधून पराभूत झाल्यानंतर आज संघ आता मात्र थोडासा ॲग्रेसिव्ह झाला. खास करून दीपक मडवी आणि राकेश थोडंसं ॲग्रेसिव्ह झालेले. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र सेफ लँड होतोय. प्रसाद आणि याच दरम्यान 2 धावा काढण्याची संधी, 2 धावांनी संघ धावसंख्या 2 ने पुढे सकली. धावसंख्या होते ती 40. जनमान सरवली संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झाले. संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम वेलकम. 2024 मधून तुमचं मनस्वी स्वागत. तिसऱ्या षटकाला बरोबर वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज संदेश पाटील. आता संदेश पाटील याची देखील परीक्षा आहे. समोर दीपक माडवी चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय आणि 2 शतरक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार. कमालीची फलंदाजी, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी प्रत्यक्ष आपण मैदानावर पाहतोय. जनमान सरवली संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. खास करून आमचे किशोरजी चौधरी त्यांची अदर्स टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मी संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या स्पर्धेमधून मनापासून स्वागत करतोय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आणि हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. क्षेत्ररक्षक बंधू या ठिकाणी प्रेक्षक स्वयंभू पायगाव संघ आणि वैयक्तिक 31 धावा दीपक मडवी याच्या बॅट मधून. हा चेंडू देखील जाईल का? मात्र या ठिकाणी निश्चितच राजाचा प्रयत्न अतिशय चांगला आपण पाहतोय. मिळतं फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 51. कालिका कालबार संघाने आज पूर्ण स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी केली. उत्तम खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला चालू सामन्याचं जर अपडेट पाहिलं तर मला वाटतं पहिला चेंडू हा डॉट आहे संदेश पाटील याचा. आता मात्र दुसऱ्याचा अतिशय चांगला फटका होते. कार्पेट चेंडू जातोय शॉर्ट सेलिमी डाऊनला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या 52. धावसंख्या 52. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. चेंडू नॉनस्टॉपला जातोय. यस, खऱ्या अर्थानं मैदानाला गुदगुल्या करत 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 चेंडू सीमाच्या बाहेर गेला. चौकारला. चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे सरकी. धावसंख्या होती ती 57. लेग बायच्या रूपाने धावा आहेत 57. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. यानंतर बांद्र्यामूर्ती काल्लेर विपक्ष स्वराज्य कशेळी. क्या बात आहे. बिग मॅच. फायनलचं पहिले फायनल. आता मात्र खरा सामना आहे. दोन्ही संघ एकमेकाच्या अंगाला तेल लावून आहेत.
3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 57. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज राजा. येणारे 7 चेंडू आणि बघूया 7 चेंडूमधून संघ अजून कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या 18 चेंडूमधून तब्बल 57 धावा. या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. फक्त एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. त्याचं कारण देखील आपण पाहू शकता, कारण की स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज दीपक मडवी याला सध्या दीपक मडवी वैयक्तिक 32 या धावसंख्येवर खेळतोय. आपली हाफ सेंचुरी करेल का? या स्पर्धेमधून नामी संधी हाफ सेंचुरी करण्याची दीपक मडवी याला सध्या 32 धावांवर नाबाद खेळी करताना. हा चेंडू देखील उडावलाय, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक तेरे मेरे बीच में चेंडू सेफ. तू मैमाई करताना दोघांच्या मधून चेंडूचं सेफ लँड झालं. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न. एकच धाव. बघा स्विचिंगचा फटका मारायचा असेल तर खऱ्या अर्थाने चेंडूची निवड देखील फार महत्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले होता. आता मात्र राकेश देखील उत्तम खेळ करताना. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे, आउट ऑफ लेग स्टंप. पंच देतील वाईटचा इशारा, एक दवेचा निर्वाळा. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण जॉईन व्हा. एका बाजूला बंद्र्यामूर्ती कल्याण तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य कशेळी. आणि दोन्ही संघांसाठी हा सामना डू अँड डाय करूया मारो सारखा असेल. ऑन साइडचा अतिशय चांगला फाटका सजलाय. चेंडू मिड विकेटला आपण पाहतोय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. विदाउट विकेट 64. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असतील रे. या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केलंय. चेंडूचा तो लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक दक्षी आहे. झेल करेक्ट करील का? झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. आणि ह्या दरम्यान तिसऱ्या धावेसाठी दीपक माडवी धावतोय. आता मात्र बघा या स्पर्धेमधून विकेटला देखील फार महत्वाचं स्थान आहे. नेटच्या आधारे कदाचित हे महत्वाचं आहे. तुम्ही विकेटच्या आधारे बघा सोनादेवी टेमघर संघ या स्पर्धेतनं बाद झाला होता. आणि कदाचित सोनादेवी टेमघर संघ चला दोन्ही संघाचे कॅप्टन बंद्र्यामूर्ती काल्लेर आणि स्वराज्य कशेळी. जो संघ उशीर करेल त्याला पॅनलाइज केले जाईल. जो संघ उशीर करेल त्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. यांना जेवायला सांगितलं ताट जेवून पुरं उभं राहतील. चला या स्वराज्य कशेळी थोडासा विनोद केला. सन्मान्य मुसाबाई योगेश भाऊ किशोर भाऊ ओ किशोर भाऊ टॉसला या. हॅलो चला गिरीश भाऊ या. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. जनमान सरवली संघाचे करता धरता सन्मान्य किशोरजी चौधरी यांच्या शुभ हस्ते
महत्वाच्या सामन्याचा आपण नाणे पकडतो आणि दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे. फायनलचे पहिले फायनल, डू एंड डाय, करो या मरो. मान्यवर किशोरजी चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. सुनील काय म्हणताय? टेल टेल असं कॉलिंग आहे आणि एक्झॅक्ट मला वाटतं तेच पडते. मान्यवरांचं खूप खूप आभार. मित्र फक्त एका स्वरामध्ये आपण निर्णय सांगायचा. फील फास्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला, काटो की टक्कर. गिरीश थोडासा प्रेशर व्हायचा आहे, काय हरकत नाहीये. नंतर आपण ओपिनियन घेऊ. दोन्ही संघांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्जत माझे परम मित्र, तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज. स्कोर किती झाला? 66. बघा 66 विन. 66 स्वदेशला विन आहे. मोहनदादा भोईर आणि संपूर्ण भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेशी संलग्न असलेल्या सर्व संघांचा आपण करूया. दमन चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. नुकताच जयनमन सरवली संघ इथे दाखल झाले. अगदी किशोरजी चौधरी यांचा संघ आज बघूया आपल्याला पहिला एक सामना खेळताना पाहायला मिळेल का. नक्कीच वेळेवर आलेत. सर्वांचं स्वागत आहे. 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी आपण पाहतोय. प्रसाद आणि संदेश. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीम समोर एक मोठं आव्हान आहे. 24 चेंडू मध्ये 67 धावांचं. उद्या जितू गवली यांनी देखील पहिला सामना गमावलाय, तर संदेश पाटीलच्या टीमनं देखील पहिला सामना गमावलाय. मात्र या सामन्यातून 2 पैकी एका संघाचा पहिला विजय संपादन होणार आहे. मग तो संघ खारबाव की पायगाव, पायगाव की खारबाव. बघा जेवण तयार झालेलं आहे. नक्कीच आपले उत्तम आचारी किशोर पाटील, संदेश पाटील, वडुणवकर यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. तर मित्रांनो, कोणाला जेवण करायचं असेल तर आपल्या जेवणाच्या कॅन्टीन मध्ये जाऊन जेवण करून घ्या. आपले सर्व खेळाडू मित्र आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व प्रेक्षक. पहिला चेंडू वाईट. संदेश पाटील साठी हा चेंडू अगदी चेंडूला 20 मध्ये खेळलेला आहे. दीपक मडवीन चेंडूला उचललाय ऑन दी कार्पेट. धावसंख्या 3. पहिल्या चेंडूवर वाईट प्लस 22 आणि ही चेंडू संदेश पाटील यांच्या बॅट मधून. इथे फटका चाललाय ते शॉर्ट मिड विकेट डिझाइन मधून. इथे निशांत चेंडूला उचलत आहेत. धावसंख्या 4. अजिंक्य मडवी, यतीश गवली यांच्याकडून पायगाव संघाला शुभेच्छा. तसेच अनिल मुकादम सध्या आम्हाला होम फोटोच्या माध्यमातून जोडले. तिथे संदेश पाटीलचा हा फटका, काय वेळ जयच कॅच, जबरदस्त. दीपक मडवीन अगदी वाईडिश लॉंग ऑन रिजनला झेल टिपलाय. आणि या झेल साठी धर्मेंद्र तांगडी आपल्या संघटनेचे सहसचिव आहेत. यांच्यावर 200 रुपये कॅश प्राइज दीपक मडवीला जमा केलाय. अनिल मुकादम न्यू मिलन पायगाव संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर यांच्याकडून देखील जितू गवलीला शुभेच्छा आलेत. रुपेश, त्यानंतर जगदीशदादा मुकादम असेल, यतीश गवली आणि अजिंक्य मडवी. आपलं सर्वांचं स्वागत. नवीन फलंदाज बालू म्हात्रे सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच प्रसाद आणि बालू हे दोन्ही यष्टीरक्षक फलंदाज आहेत. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव
संघाच्या इथे चेंडूला अगदी फलंदाजापासून दूर ठेवला होता. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. आता ते चांगलं क्षेत्ररक्षण केले. पुन्हा एकदा निशांत आहेत तिथे धीरज. यस, हा फटका प्रसाद यांच्या बॅट मधून विकास मुकादम. नक्कीच अगदी विकास मुकादम मैदानामध्ये खूप ऍक्टिव्ह असतात नेहमी. संघाचे संघनायक आहेत आणि नक्कीच विकास मुकादमला जी टीम मिळालेली आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव खूप लकी आहेत. संघनायक म्हणून विकास मुकादम अगदी दिग्गज खेळाडू या संघामध्ये आहेत. इथे पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1-6 मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हर मध्ये कारभाव संघाकडून अगदी शांत आणि संत सुरुवात. पहिल्या ओव्हर साठी फक्त 3 मिनिटं घेतलेत. वा, चांगलं सहकार्य आहे. दुसऱ्या ओव्हर साठी आलेत चंदन मुकादम आणि समालोचक कक्षामध्ये आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम. बंदे में दम, नाम है ज्ञानेश्वर मुकादम. इथे चेंडूला उडवलाय, बघूया. निशांतचा चांगला प्रयत्न नक्कीच. 2 धावा इथे पूर्ण केलेत. तिसरीचा प्रयत्न आणि आता फलंदाजाला इथे बालू यांना धावचीत बाद केलाय. विनोददादा पाटील यांच्यावर देखील कारभार संघाला आणि संपूर्ण या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. बघूया इथे विकेट दिलेले रवींद्र महेंद्र या फलंदाजासाठी. बालू मात्र आपली जागा खाली केलेली आहे. चंदन मुकादम यांच्या हाताला दुखापत आहे. चालू सीझन मध्ये आपण पाहिलं तर अजून दुखापत कायम आहे. आणि इथे झेल टिपलाय, फलंदाज बाद प्रसाद. तिसरा गडी बाद झाला. आतापर्यंत 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 8 चेंडू मध्ये फक्त 8 आणि 3 गडी बाद. नवीन फलंदाज संदेश भाऊ. फलंदाज रवींद्र का? तो रवींद्र. यस, आणि महेश. रवींद्र गेलेत आणि महेश चाललेत. चला, नवीन जोडी आहे. बघूया 67 बनवायचे आहेत. किती बनवतील हे 2 महत्वाचे फलंदाज. स्ट्राईकला महेंद्र आहेत आणि नॉन स्ट्राईकला रवींद्र. बघूया महेंद्र पंचांकडून गाड घेत आहेत. अगदी समोर गोलंदाज आहेत चंदन मुकादम. षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू अगदी बघूया बॅटला स्पर्श झाले की पायाचा वेध घेतला. चेंडू मात्र डीप फाईन लेग रिजन मधून उचललाय आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईज. नक्कीच अगदी चांगलं क्षेत्ररक्षण या सामन्यातून. धक्क्याने माणूस सुधारतोय आणि अगदी पायगाव संघाच्या बाबतीत देखील तेच झालंय. पहिला एक धक्का त्यांना लागलाय आणि त्या धक्क्यातून त्यांनी आता दुसऱ्या सामन्यातून अगदी चांगली कामगिरी केलेली आहे. चेंडू शॉट थर्डमॅनला. एक सिंगल धाव रवींद्रच्या बॅट मधून. धाव संख्या 10 चेंडू आणि 10 धावा. एका धुक्क्याने काम बनणार नाहीये. इथे हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल आणि तो फटका उडवलाय दीपक मडवी चेंडूच्या खाली आणि टिपलाय झेल. फलंदाज बाद महेंद्र. धर्मेंद्र तांगडे यांनी दीपक मडवीसाठी
200 कॅश प्राईज जो संदेशचा झेल टिपला होता अगदी शिमारशा लगत, त्या झेलसाठी 200 पारितोषिक जमा केलंय. आणि दीपक भाऊ म्हात्रे काल्हेर यांच्याकडून या दमन चषकासाठी चौकार, षटकार, विकेट हॅट्रिक साठी 1000 पारितोषिक आहे. नक्कीच दीपक भाऊ म्हात्रे आपले संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी. इथे फरत चौधरीचा फटका, अगदी चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. करण पाटील, विनोददादा पाटील यांचे चिरंजीव करण पाटील आपलं देखील स्वागत आहे. आणि नक्कीच त्यांच्या समवेत बंटी पाटील 8 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट केलं. आणि निशांतचं देखील कौतुक करू आपण. आशिष तुम्ही शिमारीच्या बाहेर देखील घ्या कारण की आपला वेळ वाचेल. वा, इथे हा चेंडू जितू गवलीचा रवींद्र साठी डॉट बॉल. बंटी पाटील आणि विनोद पाटील, करण पाटील आपलं स्वागत आहे. विनोददादांचे चिरंजीव आहेत. इथे अजून एक फिरकी घेणारा चेंडू जितू गवली. आदेश कपिल पाटील आणि देवा कपिल पाटील यांच्याकडून देखील दमन दौऱ्यासाठी आणि त्यांच्या संघासाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. योगेश पाटील साहेबांचा संघ म्हटलं की या संघाच्या नावाची ताकद जो दरारा होता तो कुठेतरी आता शांत झालाय. नवीन 40+ संघटनेमध्ये नक्कीच बंटी पाटील बोलतात की पुन्हा आम्ही लाईव्ह मध्ये येण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. चांगला सराव करा. नक्कीच तुमचा संघ एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख होती. स्वर्गीय नंदकिशोर कारभाव, योगेश पाटील यांचा संघ. भरत चौधरी यांच्यासाठी हा चेंडू पुन्हा एकदा वलवलाय, फिरवलाय, डॉट बॉल. आतापर्यंत 5 फेकलेत, 4 एसटी रक्षकाच्या हातामध्ये. राकेश पाटील खुश असतील. क्या बात आहे. आणि हा चेंडू टॅप केले अगदी ऑफसाइड रिझन मध्ये. फक्त एक सिंगल मिळेल आणि 1 ओव्हर 50 सेकंड मध्ये जितू गवलीची ओव्हर कंप्लीट. वा, 1 मिनिट आणि 50 सेकंड म्हणजे जवळजवळ 2 मिनिटांमध्ये. क्या बात आहे. चांगला टाइम रेट आहे कारण की चेंडूच 4 डॉट केले होते आणि 2 चेंडू फक्त सिंगल. शेवटचं 1 ओव्हर आता विजयापासून दूर असं म्हणायला हरकत नाहीये कारण की धावा खूप बनवायच्या होत्या 67, मात्र 3 ओव्हर मध्ये बनवलेत फक्त 15. आता धावा किती शिल्लक आहेत यापेक्षा चेंडू किती बाकी आहेत हे बोलावं लागेल शेवटच्या ओव्हर मध्ये. करण पाटील आणि बंटीजी आमच्या समालोचक कक्षामध्ये पुन्हा एकदा आम्ही तुमचं स्वागत करतो. इथे एक सिंगल धाव घेऊन रवींद्रला स्ट्राईक रोटेट केलेली आहे. भरत चौधरी, राजा, संदेश पाटील, संदीप पाटील, त्यानंतर प्रसाद, अशी कित्येक नावं, जगदीश कारभारी असतील, अशी कित्येक नावं या संघातून आपण खेळताना पाहतोय. हा चेंडू रवींद्रच्या बॅट मधून सीमापार, चौकार.
हाताला दुखापत आहे आणि एक हात जगन्नाथ असं जणू काही संदेश दिलाय चंदन मुकादमना. चांगले खेळाडू आहेत. काय झेल टिपले. बऱ्याच दिवसातून त्यांचा प्रयत्न होता आणि अखेरकार दमन दबऱ्यावरतून त्यांनी सक्सेस करून दाखवलाय. कित्येक स्पर्धेतून त्यांनी एका हातामध्ये झेल घेण्याचे प्रयत्न जरूर केलेत, मात्र त्यांचं स्वप्न इथे पूर्ण झालंय. बघा विकास मुकादम देखील आले होते, त्यांचे अभिनंदन करताना. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये बंटी कोण आहेत? नाव प्रसाद. यस, धन्यवाद. नवीन फलंदाज प्रसाद. फक्त 2 चेंडू विजयापासून दूर स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघ. दीपक मडवी. प्रसादने देखील चेंडू अगदी उडवलाय काऊ कॉर्नर रिझनला आणि इथे झेल ड्रॉप केलाय. एक विकेट आणखी दीपक मडवीला मिळाली असती. दीपक मडवी थोडेसे नाराज आहेत, मात्र संघ ऑल इज वेल आहे. शेवटचा एक चेंडू बघूया. रवींद्र चौकार षटकार ठोकतील का? इथे हा चेंडू आलाय स्वेर. वाईट. धावसंख्या 27. इथे फटका उडवलाय आणि पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा पार.